नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून वंदना मिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक विचार. बरेचदा पाहिलेला इंग्लिश पिक्चर, त्यात शेवटच्या सीनमधले श्रीदेवीचे डायलॉग जे आहेत ना, ते जरा नव्याने जाणवले. ती म्हणते की ज्यावेळी स्वतःवर प्रेम करायला आपण नव्यानं शिकतो ना, त्यावेळी आपलं जुनं जगणं नव्यानं आवडायला लागतं आपल्याला. आपण ज्यावेळी म्हणतो ना, म्हणजे माझं जगणं एका जागी अडकल्यासारखं झालं आहे, उत्साह देणारं, ऊर्जा देणारं काहीच सापडत नाही आहे, त्यावेळी सगळ्यात आधी स्वतःशी संवाद साधायला हवा. शांत बसून स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात करायला हवी. हे वाटतंय त्यामागे माझा कमी झालेला आत्मविश्वास आहे का? की कोणाचं माझ्याबद्दलचं मत ऐकून सेल्फ इमेज आपण काहीतरी वेगळी करून घेतली आहे का? किंवा स्वतःकडे बघण्याची आपली नजर बदलली आहे का? की एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावर येणारं रिकामपण आपल्याला त्रास देतंय? अशा प्रश्नांची उत्तरं शोधायला आपलं मन खरं तर तयार नसतं बरं का. पण तरीसुद्धा नियमानं आणि चिवटपणे या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायचीच असतात. सुरुवातीला ते नकोसं वाटतं, पण एकदा जाणीव व्हायला लागली ना, की मनसुद्धा त्या मिळालेल्या उत्तराच्या दिशेनं प्रयत्न करेल. मग प्रवास सुरू होईल तुमचा आमचा आनंद देणारा, समाधान शिकवणारा, मुरवणारा. मग कोणी नवीन काही शिकेल, कोणी स्वतःवर काम करायला लागेल. मार्ग ज्याचा त्याचा असेल, पण प्रवास मात्र सुंदर असेल. आणि मुख्य म्हणजे स्वतःचा आनंद, स्वतःचं समाधान दुसऱ्यांवर अवलंबून नसेल. बस इतकंच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.